आता 8 महिने झाली आहे ना का? 8 झाली की 9 झाली? हां, 8वा महिना चालू आहे. हां, तर तुम्ही हिला काय खाऊ घालता की जेणेकरून हिचं वजन एवढं वाढलं म्हणजे एवढं नाही वाढलं पण स्टेबल आहे? कशामुळे आहे? काय खाऊ घालता? पोत कसं भलता पिऊचं सांगा आम्हाला. हां, तर आज आम्ही सांगतो तिला की ती काय खाते. गुळ टाकून शिरा देत असतो आम्ही थोडा. आता ऍपल मध्ये काय काय टाकायचं कोमल? काय नाही, तसं उकडून देणार आहे फक्त स्मॅश करून. आणि गाजर पण देऊ शकता तुम्ही. गाजर ते कोणी नॉर्मल बनवतो पण मला वाटलं की पिऊची जे फूड आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावं. अजून एक फूड आहे जे आईनं तयार केलेलं आहे. त्या आईच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला दाखवतो मी. आता कोमल तिकडे गेली, तिला आता चड्डी वगैरे घालून येईल इकडे, कारण की ती ओलं करत जाते. विचार करा उन्हाळ्यामध्ये हे आले तर. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? इकडे आजीबाई आहे. मजेत आहे का? तर आजचा विषय तर तुम्हाला सांगतोय तसं. बाकी आज आहे 8 तारीख म्हणजे 8 मे आहे आणि आज त्या सोनूचा बड्डे आहे जो संध्याकाळी आपण सेलिब्रेट करणार आहोत आपल्या इथे. कारण की पुण्याला आल्यानंतर त्याला घरची पण आठवण येत असेल, कारण की दरवेळेस घरी त्याला ऑप्शन वगैरे केलं जातं किंवा केक वगैरे कट केलं जात असेल. तर आपण संध्याकाळी करूया कारण की तो आपल्या इथं आहे सध्या. त्यामुळे इकडे बघा ही ऋतूला थोडे भवाया आल्यात आणि ऋतू आता सेम पिऊसारखी थोडी दिसायला लागली. हां, आणि इकडं बाळ पण आहे ना, छोटंसं बाळ पण आहे ना इथं. हां, नमस्कार. 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 झोपन कोण? पप्पन टिक्का लावला. कोण झोपन? हे आले 15 दिवसांतर टिक्का लावला डोक्याला, कारण की टिक्का सापडत नव्हता. रब्बर लावून ये. कोमल टिक्का कुठं टाकला माझं ते आणलेलं मी? हा, तू सगळे कोण? माझे भाऊ का? माझे भाऊ खाली गेले सगळे. कोमल तुमचे सगळे कुठे गेले भाऊ? ही जी पिऊ आहे ना, मला बऱ्याचशा कॉमेंट्स आल्या. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो की पिऊचं वजन जे आहे ते 2 महिन्याचं असताना किती कमी होतं, कमी म्हणजे कमजोरच होतं डायरेक्ट. आता जरा व्यवस्थित आहे. तर पिऊ 6 महिने झाल्यापासून तुम्ही तिला काय खाऊ घालता? कारण पिऊ आता 8 महिने झाली आहे ना का? 8 झाली की 9 झाली? हां, 8वा महिना चालू आहे. हां, तर तुम्ही हिला काय खाऊ घालता की जेणेकरून हिचं वजन एवढं वाढलं म्हणजे एवढं नाही वाढलं पण स्टेबल आहे? कशामुळे आहे? काय खाऊ घालता? पोत कसं भलता पिऊचं सांगा आम्हाला. हां, तर आज आम्ही सांगतो तिला की ती काय खाते. तर कोमल तिचं एक फूड पण बनवून दाखवणार आहे, कारण की तिचा जेवायचा टाइम ऑलमोस्ट झालेला आहे. तर हिला इथंच राहू दे कोमल, तू नको घेऊ, आम्ही तिकडे चल तू. कारण की तिला जर घेतलं ना ते आता मग कड्यावरच राहील तुझ्या, खुद करेल. चल 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 जा तू. आता मग कसं रेट मम्मी गेली तर लपली मम्मी. तिला त्रास होतो. मम्मी तिकडे गेली दुसरीकडं, ती डायरेक्ट रडायला चालू करते. कशामुळं काय माहिती. मुगाची डाळ उकडणं चालू. मुग आहे ना? काय करायचं हिचं? काय करायचं मुगाच्या डाळीचं? मग असं कसं कुकरमध्ये टाकायचं ना? कुकरमध्ये. ओके. तर तुम्हाला सांगायला मला छान वाटतंय की आम्ही काय करतो माहिती का, पिऊला नाचणी सत्व पण देतो, सॅरिलॅक्स पण देतो थोडं, आणि घरचे जे फ्रुट्स आहेत ते पण उकडून देतो. तू आज काय करून दाखवणार आहेस? काढा मग चला. तर मला जे आहे आज ते ॲपलची प्युरी कशी करायची. आता बऱ्याच लेडीजला माहिती असते, ती काय अवघड नाही आहे. आणि लहान लेकरू जे आहे त्याला मीठ चालत नसतं आहे ना? साखर मीठ चालत नाही. 12 महिन्यापर्यंत साखर आणि मीठ चालत नसतं. त्यांचं ते आळणीत जेवण असतं. त्यामुळे आता मी काही ॲपलचं तुम्हाला पूर्ण प्युरी करून कशी करायची दाखवणार नाही, कारण की प्रत्येक लेडीजला माहिती आहे. म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देऊ आपण ती काय काय खाते. अजूनही 2-3 पदार्थ खाते ते पण तुम्हाला सांगू. पण प्रॉब्लेम असा येईल ना की ते तुम्हाला सांगितलं ते म्हणे की अरे तुम्ही पिऊला हे कसं काय देताय खायला. पण तुम्हाला सांगतो मी, थांबा जरा.
तर इथं हे चालू आहे. ॲपल आणलेले आहेत त्या दिवशी, तर ॲपलची प्युरी करते. आणि इकडे परी तू खाते का ॲपलची प्युरी? हाच म्हणजे तू एवढी लहान आहे का? हाऊ काय? चल बोल, पत्ता बोल, किधर जाने का देखो, पत्ता बोल, पत्ता बोल, पत्ता घेऊ तुला. चल रे, आली माझी बाबडी बाबडी आली बाबडी. त्या ऋतूला असं घेऊ शकत नाही सध्या, कारण की ती मान पकडत नाही. ती काही मान पकडत असल्यास तिला मी असं कडा घेऊन फिरलो असतो, पण ते ती अजून पकडत नाही. पिवडी पकडते म्हणून पिवडीला आम्ही असं घेतो. बाकी ऋतू तुम्हाला माहिती जास्त वेळ झोपण्यातच झोप तिला खूप आवडते, म्हणून असा विषय. कोमल, आपल्या माठातलं पाणी थंडगार झालं का ग? वाव, छान झालं थंड. तरी फ्रीज सारखं एवढं झालं नाही. फ्रीज सारखं नसतात ना ते, फ्रीज सारखं एवढं बर्फाचं पाणी कोण. कोमल, एवढं मोठं कुकर लावलं तू? छोटं कुकर लावायचं ना का? बिझी आहे का? पिऊ, तुला भूक लागली? भूक लागली का? भूक हा. अरे 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 तुमची मिशी टोचली का तिला? कशाला काय मला वल्ल केलं तिने? धरीला आता. पकड एक मिनिट आता माझ्याकडे. धावण करून द्या ना, पकड करून द्या ना. हा, करू द्या सू करू द्या. तर घरामध्ये लहान लेकर असले तर हे सगळं चालूच राहते. परत माझे कपडे ओले झालेत, पण ठीक आहे, एवढे नाही झालेत जेवढे व्हायला हवे होते. चालूच राहते. आता काही लोक जे आहेत ना, ते कॉमेंट्स करतील की दादा तू ॲपलची प्युरी दाखवतोय, त्यात काय रॉकेट सायन्स आहे का? त्यात काही रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे, ते कोणी नॉर्मल बनवतं. पण मला वाटलं की पिऊची जे फूड आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावं. अजून एक फूड आहे जे आईनं तयार केलेलं आहे. त्या आईच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल, की तुम्हाला दाखवतो मी आता. कोमल तिकडे गेली, तिला आता चड्डी वगैरे घालून येईल इकडे, कारण की ती ओलं करत जाते. विचार करा, उन्हाळ्यामध्ये हे आले तर पावसाळ्यात कसं होईन यांचं. यांना सतत डायपरच लागेल, पण डायपर पण सतत वापरणं चांगलं नाही आहे, कारण की बाळाची स्किन सेन्सिटिव्ह असते. त्या ऋतूला तुम्हाला त्रास दाखवला नाही तुम्हाला काय झालं तर काय नाही मागच्या आठवड्यात, पण ते डायपरमुळेच त्रास झालेला तिला. बंद केलं ऋतूचं. हा ना, ऋतूचं डायपर पूर्ण बंद करून टाकलं. हां, तर असा विषय आहे. आणि राहिला प्रश्न, पुण्याला 2 दिवसापासून आभाळ आहे बघा. आभाळ असल्यामुळं वातावरण थंड झालं आहे. हवा वगैरे पण रात्री खूप सुटते. झालं का? त्या आईनं केलेले पावडर दाखव ना ते एकदा. तू किती येडी आहे तू. हां, तू माझ्या अंगावर सू केली ना. हां, बोलू नको मला आता. हां बोल. तर परीचं काय झालं माहिती वरती? परीचं काय झालं तुम्हाला सांगतो मी. हां, परीने का 2 दिवसापासून मोबाईल खूप बघत होती. आहे की नाही बाळा? खूप मोबाईल बघत होती. मग काय विषय झाला माहिती आहे का? मोबाईलचा लॉकच विसरून गेलो आम्ही. आणि आता मोबाईल लॉक झाला तर तिचे लॉक मम्मीला पण माहीत नाही, परीला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही. आहे की नाही? आमचा मोबाईल आता खराबच झालेला आहे. तर मी काय केलं माहिती का? घेतलं तिकडे ठेव. तर मी काय केलं माहिती का? परीसाठी खेळभांडे आणले आहे ना परी. हां, तर आता परी नाही का खेळभांडेच खेळणार. आणि आता ती मोबाईल वगैरे मागणार नाही, कारण की मोबाईलचं लॉकच खराब झालेलं आहे. मोबाईल चालूच होत नाही आता. हां, आणि जर काही पप्पाला फोन करायचा असेल तर काकूचा मोबाईल आहेच, दादाचा पण आहे, नाही का? हां, त्यामुळे आता मोबाईलच नाही आमच्याकडे. मम्मीला पण माहीत नाही. मम्मीला बली द्यावं लागली मोबाईलची. काय सांगा, तर मम्मी पण मोबाईल वापरणार नाही तिची, नाही का? मम्मी पण वापरणार नाही मोबाईल. नवीन मोबाईल आणायला लागणार आता. कोणता फोन आणायचा परी? नाही आवडत काय फोन? दुसरा का? बरं, आपल्याकडे पैसे आले की आपण मोबाईल घेऊन येऊ मग. हां, आता परी शाळेत पण जाणार आहे 1 महिन्यानी, आहे की नाही? मम्मीला का? बापरे, फोन पाण्यात चांगलं नसतं बेटा, तसं नाही करू. परी तसं नाही, आपली आई नाही का? तसं नाही करू. गुड मॅनर शिकायची बेटा, बॅड मॅनर सोडून द्यायचे. रात्री 1:30 वाजता म्हणते माझ्या इकडे. 1:30 वाजता ती रडू लागली, आई 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 करू लागली. मी तिला नेऊन सोडलं आईकडं. कोमल म्हणलं उठ, म्हणलं कोमल जा तिला घेऊन. ती उठली, रडू लागली. मग मी तिला काय केलं, तिला उचलून कोमलकडे टाकून दिलं खाली. पण ती तिथं पण रडू लागली, आई 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 करू लागली. म्हटलं जा.
हे बघ गटुडं कसं हसतं बघाय बघ. असं पाहिजे मम्मीच्या काढावर. काय ग हा 2 बोटं खा लागलीस. चला तिकडे आवाज पण येईन. चला. उद्या हा उद्या सानूचा रिझल्ट आहे. का बरं ती पावणार नाही का तिकडून. नाही तू आपण पाहून पाहिजे. गरजच नाही ना. हा तर हे बघा हे आहे पावडर. हे परत केले 8 दिवसापुरतीच करतो. गॅस कमी करून टाक. ज्यादा नाही करत. तर ह्या पावडर मध्ये काय काय आहे कोमल. काजू बदाम मखाने आणि अक्रोड हे 4 आहेत. आता आम्ही काय करतो हे पावडर जे आहे ना हे करून ठेवलेलं आहे. बाकी मुगाची डाळ आणि तांदूळ हे आम्ही भाजून घेत असतो. ते मिक्सरमध्ये काढायचं 1 चमचा ते आणि 1 चमचा हे मिक्स करायचं आणि बाळाला द्यायचं शिजवून. बाळ मग गुट्टू गुट्टू खातं. गुट्टू गुट्टू खातं बाळ आहे की नाही बाळा. काय पण बेस्ट. हा बाळाला सगळं जमतात. हा मग पिट्टू काही पण इथं कपडा नाही मारला का तुम्ही. बापरे बाप असं नसतं कोमल. मी इकडे आलीच नाही ना त्यानंतर. आमच्या आजीबाई पण एक रिकामी काम करायला लागले. आजीबाई लागले गेलं तर कसं करावं तुम्ही सांगा बरं. आता ती गोष्ट न सांगण्यासारखी आहे त्यामुळे मी सांगणार नाही तुम्हाला ती गोष्ट. आमच्या आजीबाईला सांगितलं समजून सांगितलं पण आजीबाई आता काय माहीत काय करतात. तर त्यांना सांगितलं की बाबा रिकामी कामं नका करू. मला हे झाडून घ्या ना आता. आता झाडून घ्या ना मग. तर सध्या तरी आता यांना आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे फिरायला घेऊन. एक जे आहे ते आपल्या लोणावळ्याकडे जायचं आहे आणि दुसरं जे आहे ते जेजुरीला पण जायचं आहे. कारण की जेजुरीला गेलेलोच नाही. मला पण जेजुरी बघायची आहे. तुला यायचे का. तुला यायचं आहे का जेजुरीला. जेजुरीला यायचं हा म्हणते. आणि मी जालन्याला जाणार आहे 2 दिवसानंतर. एकदा जाऊन येतो. हा ना तिकडे जाणार आहे. तिकडचे पण थोडेफार व्हिडिओज येतील म्हणजे चिकायला दाखवेल किंवा आमचं घर दाखवेल काय अवस्था आहे काय नाही. आता जवळपास 15 दिवस होतील इकडे शिफ्ट. 15 दिवस झालेत. उद्या 15 दिवस होईल ना. 25ला आलो ना. उद्या 10 तारीख आहे ना. 10 तारखेला मला 15 दिवस होईल इकडे येऊन. 15 दिवसानंतर घराचे हाल काय आहे ते पण बघायचे. तिकडे जाऊन ते नळ वगैरे तुटलेला होता किंवा लाईट बिल काय आलं ते सगळं काही बघावं लागणार आहे. भरलं का. तर सगळं काही बघावं लागणार आहे. तर जाऊ आता तिकडे जालन्याला आणि 2 दिवस जरा व्हिडिओ येतील पण उशिरा येतील. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम होईलच. माझ्या इथे अजून वायफाय कनेक्शन लागलेलं नाही आहे. त्याचा मला त्रास होतोय खूप. कारण की सगळ्या गोष्टी वायफायवरच अवलंबून आहे आजकाल आणि इथं नेटवर्क पण खूप कमी येत आहे. तर मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे. काय सांगू तुम्हाला. अशा ठिकाणी राहून ह्या सुविधा पटापटा पटापटा मिळायला पाहिजे त्या पण मिळत नाहीये. नाही का बरं पिऊ हो की नाही. जोडून देतो कोणाकडून. हा ना. आणि कपाट मागच्या घरात नेऊन कोणाला 2% राहणार नाही तर मग मी येतोय. घर किराणी द्यायचं नाही साफसफाई राहते ना. बघतो देऊन टाकूया एखादा किरायदार बघूया तिकडे आणि किरायाने द्यायचा प्रयत्न करूया. बाकी मग आजच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला तेच सांगायचं होतं की पिऊ आपली काय खाते काय खात नाही. बोल 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 बोलो जय माता दी. काही जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ना ते फक्त पिऊला बघायसाठी येते किंवा परीला बघायसाठी येते. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांना घेत असतो बाबा थोडं थोडं थोडं. चला बाबा तुम्ही या व्हिडिओमध्ये हां पैसे आहेत का. आता काय होतंय माहिती का परी पण घरात राहून 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 बोर व्हायला लागली. म्हणून म्हटलं चला तिला थोडेफार खेळभांडे आणून द्या. आता ती त्यामध्ये गुंग झालेली आहे. मला पण चहा करून आण बरं एकदा. चहा करून आण एकदा. चहा पे चहा. मग आता परत नको पिऊ का मी. बरं राहू दे. पोहे आणि पोहे आणि चहा. चहा आणि पोहे. तुला काय खायचं का. तुला सॅरलॅक्स खायचं का. सॅरलॅक्स खायचं का. तिला सॅरलॅक्स सांग करू ना. आणि आम्ही काय खाऊ आता. बरं ठीक आहे नंतर कर. जा आता जा भागव. तर मी काय करतो ती प्युरी तयार झाली ना 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ओके. तर आमच्या घरी पण सेम तुमच्यासारखंच आहे.
आमच्या घरच्या बाई ज्या आहेत ना त्या लक्ष्मी निवास बघतात. तुम्ही बघताय का सांगा, यांना काय आवडतं काय मी ते लक्ष्मी निवास मालिका कोमल काय आहे ग? ते आता प्रत्येक गृहिणीला आवडतं ती मालिका. कोण कोण कॅरेक्टर येतात? हर्षदा खानविलकर आहे. नाही नाही, नाव काय आहे? पारू आहे काय? फार नाही याच्यात. लक्ष्मी आहे, श्रीनिवास आहे, भावना आहे, जयंत आहे, जानू आहे. दुपारी तुम्हाला हेच काम असतंय का? दुपारी हेच काम असतं का तुम्हाला? आणि हे पिऊचा मेनू जो आहे ना तो ठरवलेला असतो, या दिवशी हे त्या दिवशी ते, म्हणजे दरवेळेस नवीन थोडं काय ते. हा, तर तिनं बोर नाही झाले पाहिजे. सोबत आम्ही तिला शिरा पण देत असतो. गुळ टाक. गुळ टाक. गुळ टाकून शिरा देत असतो आम्ही थोडा. आता ऍपल मध्ये काय काय टाकायचं कोमल? काय नाही, तसं उकडून देणार आहे फक्त स्मॅश करून. आणि गाजर पण देऊ शकता तुम्ही. गाजर आता मला ते भेटत नाही सध्या गाजर, म्हणून गाजर नाही. इकडे भेटतं ना. आनंद मग चांगलं नाही भेटलं तर. पण ते विदेशी गाजर आहेत, ते गोड नसतात ना. हां, सफरचंद दरवेळेस ॲपल असतो दररोज, ॲपलचा विषय नाही. आणि हे बघा पाहिलं तुम्ही, हे कामं धंदे सोडून नुसतं टी समोर उभा राहते दोघी दोघी. काय आई तू पण काय दाखव. बापरे, कुठं पडली ती कोमल? बावली कसं काय खराब झाली जी? मग धुवायला टाकली. त्यातल्या बिया काढून घेशील ना? गरम आहे का? एक चमचा घेणार मग, एक चाकू घे. कारण की सध्या आता 12 वाजता आहे आणि 12 वाजता पिऊला भूक लागलेली आहे. आजीबाईला एकदा तिकडे जायचं आहे, हिची भाऊकड नाही का आजी? कधी चक्कर मारता मग? कधी मारता चक्कर? का सध्या काही जात नाही? नाही, आजीला जीवावर आलेलं बाबा जाणं, काय सांगू तुम्हाला. आजीला तिकडे जायचं जीवावर आलेलं आहे, त्यामुळे तो विषय झालेला आहे काय. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा देऊन टाका सोनूला, कारण की सोनूचा आज बड्डे आहे. आज त्याचा 24 का 25वा बड्डे, 25वा असेल. 24 कंप्लीट 25वा लागलेले. आणि आमच्या पिऊचा पण बड्डे येणार आहे लवकरच. 100 कशामुळे आला? सर्दी झाली काय? आभाळामुळं झालेली आहे सर्दी. तर असा यांचा विषय आहे. चला त्यांना खाऊ घाला तर दर्शक. कर एकाच्यात घेऊन स्मॅश कर त्याला मस्त. आणि इकडे तुला नाही भेटत आहे ॲपल, फक्त पिऊ खाणार आहे सध्या. पारू मालिका लागणार आहे 12 ते 17 मे. सावळ्याची जणू सावली आहे ना, असं देईन ते. मग काय तुम्ही नुसतं ते मालिकाच पाहू राहिल्या. भूक लागली तुला पिऊ? तुला भुक्की लागली? हां, आणि ते थोडंफार दूध पण देत होतो आम्ही. ते नॅन प्रो 1 नॅन प्रो 2 असं ते दुधाचं काहीतरी नाव आहे, जे काही दिवस आम्हाला द्यायला सांगितलं. कारण की हां 6 महिने आधीपर्यंत तिला जमत नव्हतं म्हणून ते दूध द्यावं लागलं होतं. बाकी सध्या आता दूध वगैरे ते बंद केलेलं आहे. फक्त रात्रीला आईचं दूध चालू आहे थोडं, नाही तर दूध तसं जर आम्ही बंदच केलेलं आहे. तर तो विषय चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगा. आणि Q&Aचा तुम्ही प्रश्न विचारणारच नाही तर मग काय Q&A व्हिडिओ बनवा तुम्ही सांगा बरं. सगळ्यांनी मिळून Q&Aचा व्हिडिओ प्रश्न विचारा, जेणेकरून आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ. आणि खूप साऱ्या कमेंट्स येतात, मी सगळ्यांचे कमेंट्स वाचतो बरं का. तुम्हाला वाटत असेल की तुमची कमेंट वाचली जात नाही आहे, तर तसं नाही आहे. मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचत असतो. पिवडे ए पिऊ, पिऊ तुला भूक लागली काय? बस तिला, बस बस बस. आण कोमल, आण मग पटकन. भूक लागली तिला. पिऊ भूक लागली, भूक. आणलं का? आणलं आणलं आणलं. तर हे बघा पिऊसाठी आणलेलं आहे ॲपल पेस्ट, जी पिऊ खाणार आहे. परी तू खाऊ दे पिऊला एकदा. पिऊचं उरल्यानंतर तू खा काय. परी आता आमची लहान लेकरावानीच करायला लागली. तिला वाकरवर पण बसायला पाहिजे बाबा, काय करा सांग. पिऊ
ठेव बा. काय पिओ परीला आज सोडली तू काय नाही. त्या पिओ पेक्षा लहान झाली बरं तू. गोडे का गोडे का आंबटे? काय काय खाती नवीन नवीन हा? काही लोक म्हणतात की तुम्ही अन्नप्राशन का केलं नाही, कारण की ते पिऊची तब्येतच तशी होती, तिला जे लवकरच सगळं खाऊ घालायला लागलं. मी तुम्हाला बोललो होतं अन्नप्राशन करू पण नाही केलं. पण ठीक आहे, त्या ऋतूचं करूया आपण. ऋतू 6 महिने झाल्यानंतर तिचं अन्नप्राशन करूया. चला आता मी व्हिडिओचं एंडिंग करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. प्रश्न विचारा काही असतील तर. Q&Aचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. फेसबुकला व्हिडिओ बघत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.